त्यानं दोन पर्सनॅलिटी बनल्या. नंबर 1, इंट्रोवर्ट आणि दुसरं एक्स्ट्रोवर्ट. हे काय? इंट्रोवर्ट म्हणजे हे आतले, बाहेरचे. आतले आणि बाहेरचे. आतले म्हणजे कसे? एकटे, न बोलणारे, एकटे एकटे राहणारे, एकांतवासातच राहणारे, जास्त न मिसळणारे, लोकांचं काही घेणं देणं नसणारे, आणि हे समाजप्रिय. आली पत्रिका निघाले, आला फोन निघाले, या म्हणले जेवाय चालले, काढला फोन, केला फोन, आली दावत, निघाले बाबा, चालले. एक्स्ट्रोवर्ट आणि इंट्रोवर्ट. आता तुम्ही, आपण सगळ्यांनी आतापर्यंतच्या आपल्या जीवनातल्या सगळ्या लोकांकडे असं डोळे उघडून बघायचं. असे कोण माणसं आहेत मग इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट? याला थोडक्यात मराठी नाव आहे अंतर्मुखी आणि बाह्यमुखी. अंतर्मुखी आणि बाह्यमुखी आहेत अशी माणसं बघितलेत तुम्ही? यांना जास्त स्वयंपाक करायची गरज नाही, कार्यक्रमात कारण यांच्याकडे जास्त लोक येत नाही, यांच्याकडे खूप काही कॉन्टॅक्ट नसतात, यांना कोणी जास्त दवाखान्यात भेटायला जात नाही, तशी यांची अपेक्षा बी नसते, काही घेणं देणं बी नसतं. यांचा गावगावा जास्त. ही स्टेटस ठेव लोकांना बेजार करणार. कशाचं बी याला काही घेणं देणं नाही. आता इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट, थोडक्यात न बोलणारे किंवा कमी बोलणारे आणि जास्त बोलणारे असं समजून घ्या. आता हे बेसिक 2 मुद्दे झाले, फार फार इम्पॉर्टंट आहे अंडरस्टँड करण्यासाठी. त्याच्यानंतर हे आता ह्या दोन्हीतून एक जन्माला आलं. असे 4 व्यक्तिमत्व बनले. काही लोक इंट्रोवर्टेड आहेत पण सुखी आहेत. सुखाचा विषय चालू आहे ना. आणि काही इंट्रोवर्ट आहेत म्हणून दुःखी आहेत. मैं ऐसा क्यों हूं? मला लोक का मानत नाहीत? मला का बोलवत नाहीत? मला का टाळतेत? आणि त्याला आतून प्रचंड संताप आहे. प्रचंड संताप. काही इंट्रोवर्ट आहेत पण सुखी आहेत बिचारे. काय घेणं देणं नाही, काय नाही आपलं बरं आहे. त्याला आम्ही स्टेबल, याला आम्ही मराठी इंग्लिशमध्ये अनस्टेबल, याला काय म्हणूत आपण? स्टेबल म्हणूयात. अनस्टेबल आणि स्टेबल मान्य आहे का? काही असे जास्त बोलत नाहीत पण त्यांना त्याचा त्रासही नाही. ते स्टेबल आहेत. दे आर. पण काहींना ते तसे आहेत याचा प्रचंड संताप आहे आतून, पण ते एक्सप्रेस करू शकत नाही. म्हणून ही दिसताना फार साधी दिसणार पण आतून यांचे पूर्णपणे त्यांची डीपी जळालेली असणार आतून. अनस्टेबल ही. यांना कुणी सोबत नाही घेऊन गेलं ते म्हणणार मला का सोबत नेणार, मला का बोलत नाहीत, मला का लोक टाळतात. कसं करायचं आता? तसं यांचं पण आहे. हे समाजात आहेत, बाहेर आहेत, जगात आहेत, बोलतायत, यांचे मित्र जास्त आहेत, यांचे नातेवाईक जास्त आहेत, यांचे संपर्क जास्त आहेत, तरीसुद्धा ते दुःखी आहेत.
का दुःखी आहेत, का अनस्टेबल आहेत? कारण ते म्हणणार लोक लईच नालायक आहेत, लोक लय नालायक. कशामुळं? मी त्याला एवढा मदत केलं, त्यानं उपकाराचे असे अपकार करून टाकले. यांची मैत्री लवकर होते पण लवकर तुटते, कारण हे रागीट आहेत. सहनशीलतेचा अभाव आहे. ठीक आहे, जाऊ दे, लाईट काय पण. सहनशीलतेचा अभाव आहे. आणि हे समजत असून सुद्धा ह्यांचे लवकर रिलेशन बनतात बी तुटतात बी, लवकर बनतात तुटतात, लवकर बनतात तुटतात, लवकर बनतात तुटतात. पण काही लोक ही इंट्रोवर्टेड आहेत आणि आनंदी आहेत. याला आम्ही स्टेबल म्हणूयात. काय म्हणूयात? स्टेबल. अनस्टेबल, अनस्टेबल, स्टेबल, स्टेबल. मग यातून या व्यक्तिमत्वाचं नाव आहे मेलंकलिक. अत्यंत निराश, अत्यंत निराश, दुःखी. याचं नाव आहे फ्लेगमॅटिक. मानसशास्त्राचे शब्द आहेत, लोड घेऊ नका. फ्लेगमॅटिक. याचं नाव आहे कोलेरिक आणि याचं नाव आहे सॅंग्विन. तर असे समाजामध्ये 4 वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं तुम्हाला दिसणार. आता तुमच्या कुटुंबातही दिसतील, नातेवाईकात दिसतील, माझ्या दिसतील, सगळ्यांच्या दिसतील. उदाहरणासहित मस्त समजून सांगतो म्हणजे कळलं. हे सकाळी सकाळी उठलं, आंघोळ करून गेलं, बस स्टँडला बसमध्ये जाऊन बसलं. ह्याला जायचं होतं पुण्याला, बसमध्ये जाऊन बसलं. कोण बसलं? ही बसलं ते खिडकीच्या बाजूला बसलं जाऊन. ह्याला काय घेणं नाही, कंडक्टर येऊ नाही येऊ, कुणी येऊ जाऊ, कधी जाऊन बसलं. त्याला काय आवडत नाही, काही संबंधच नाही त्याचा. त्याच्या बाजूला हे काका गेले आणि बसले. हे दोन्ही पण बोलकेच आहेत, पण फरक आहे दोन्हीमध्ये. हे जरा जास्तच बोलके आहेत. हे जाऊन बसले. आता ओपनिंग कोण करेल? कोणते? कोलेरिक. आता याचे नाव लक्षात घ्या 4. ही मेलंकोलिक, म्हणा बरं. कोलेरिक, फ्लेगमॅटिक, सॅंग्विन. हां, मग हे जाऊन बसले. ओपनिंग कोण करणार? यांना बोलायचं नाही, पण यांना बोलायचं. हे नुसतं हे ह्याच्याकडे पाहणार आणि ते बाहेर पाहणार. प्रवास कटला पाहिजे ना आता गाडीमधला. सुरू झालं दोघांचं. हे कुठं बघताय आणि हे त्याच्याकडं. दोघं बेचैन आहेत. ह्याची वळवळ आहे, त्याची शांतता आहे. त्याला असं वाटतं याला कसलं आलं बसलं माझ्या बाजूला, काय माहिती. आणि ह्याला वाटायला काय बाबा हे आता चुकीचंच झालं काय की काही तिकडंच बघायला येतं, काही सुरूच कर नाही. याला राहवत नाही आहे. इकडं बघ, तिकडं बघ, तिकडं बघ, तिकडं बघ, बघत 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 याला थोडं एक प्रश्न विचारायला सुरुवात केली याने. काय प्रश्न असतात गाडीमध्ये बसले? हां, कुठं जायचं आहे? ठेवून असं डोळे बिळे उलटे गेले असे कडून. गाडी कुठं चालली? जिकडे गाडी चालली तिकडे जायचं ना, कुठं जायचं? शे म्हणला बापरे, यायला हे तर दलिंदरच. मारला फटका. पहिलाच
पहिलंच बॉल तर लगे डॉट. काही काम नाही आता. पुन्हा बाहेर. याने याला स्वीकारलंय का? याने याला स्वीकारलंय का? नाही आहे. पण आता इलाज नाही, हा प्रयत्नवादी राहणार. हां, जोर जोर, याला जोर लई जास्त. याला लई जोर. नमस्कार. बरं नमस्कार. त्यांना वाईट तगून गेले, गाडी बरीच पुढं गेली. हे इकडे बघायला मागे बी कुणाकडे जागा नाही आहे. पण आता बसलो तर बसायचं. जरा थोडं पुढं गाडी गेल्यानंतर हे म्हणलं असं काय बाहेर आहे, हे सारखं बाहेरच बघायला लागलंय. येणं बी त्याच बाहेर बघितलं ना असं म्हणलं. मला असं वाटतं आता पाऊस येतो काय की आज. ते म्हणलं 2 तासाचा प्रवास सोबत होऊ शकतो का आनंदानं? नाही. याच्या मनात आहे की मी आज कोणाचं तोंड बघून आलो, ही असलं आलंय 7:30 बाजूला, आणि हे म्हणणार माझं काय चुकलंय जिंदगीत, काय ही असले, हे खेबडं येऊन बसलं, यायला मला जागा ह्याच्याच बाजूला कसं काय पकडले मी, तर गाडी बसली. किती नालायक आहेत दोघं, एक दुसऱ्याला आतून परेशान आहेत. मग हे जर गाडीतला प्रवास 2 तास आनंदानं करू शकत नाहीत, ही रूम पार्टनर होऊ शकतात का? रूम पार्टनर ही बोलत नाही, हे गप बसत नाही. कसं करायचं? बिझनेस पार्टनर होऊ शकतात का? संपलं त्यांचा कार्यक्रम. 3, 13, 9, 12. बरं, लाईफ पार्टनर अरे झालेत काही असे, काय ही काही घरीच नाही आहेत. हा, हे नुसते मधून जळतात आणि हे नुसते बडबड आहे, विशेष नाही. डायरेक्ट याच्या बाजूला हे येऊन बसला. याचा विषय तर क्लोज, आपला आउटच केला नाही याला आपण कोलरिकला. मग हे आले यांच्या बाजूला जाऊन बसले. आत हे म्हणलं अच्छा बोलायचं नाही का? नको बोलू बाबा, आपलं काही नाही, आपलं काही संबंध नाही. तू बोलना चाहता है बोल, नसेल मी माझं पेपर काढतो बसतो, माझा मोबाईल चालत बसतो, माझं काय संबंध नाही. कारण ह्यांनी एकच ठरलेलं आहे स्लोगन, जिंदगी का दुसरा नाम ॲडजस्टमेंट. जसं येईल तसं बोलणारं आलं बोलायचं, नाही बोलणारं आलं गप बसायचं. जसं तू तसं मी. तू म्हणला जय, मी म्हणणार जय, तू गप, मी गप. धकलं यांचं धकलं. मग याच्या बाजूला हे, याच्या बाजूला हे बी आला, हे म्हणणार फेक. बोला काय बोलायचे. मग हे फेकणार त्याच्यासमोर. हे ना तर ऐकलंच नाही ना काय फेकतोय. मग हे नुसतं असा मुंडे देऊन ऐकणं. मग ते म्हणणार ते ट्रम्प नाश केलं, ते मोदीच चुकलं, मग ते इराणचं चुकलं, तिथून ते मग ह्याने त्याचाच झालं, त्याने त्याचाच झालं. याचं नुसत्या बाता हाणले ह्यानं. डीप नॉलेज नाही पण मस्त बऱ्यापैकी फेकता येते, बऱ्यापैकी उधळता येते. आणि मग हा कोलेरिक छान बोलायला लागला आणि हा मस्त ऐकायला लागला. आणि एवढं छान ऐकायला लागला की त्याला बोलायला मजा यायला लागली. 2 तास कशी गेले कळलं नाही. उतरलं की हे म्हणलं गेले व कटकट एकदाच, काय विषय नाही. पण काय हो हो नमस्कार, चालतं भेटू बरं का, पुढे कधी भेटू. काय भेटणं काय नाही, पण झालं. आता यांचंही झालं, याचंही झालं, त्याचंही झालं. विषय आला याचा, कोणाचा? हां, आता विषय आला सँग्विनचा. मग सँग्विन याच्या बाजूला गेला. तो कोण आहे? सँग्विन आहे. सँग्विन कोण आहे? लीडर आहे. कोण आहे? लीडर. LEADER हा लीडर आहे.
हा आनंदी आहे, याच्याकडे डेअरिंग आहे, सहनशीलता आहे, सगळ्या लिडरच्या क्वालिटीत. मग ते याच्या बाजूला गेलं, त्याच्या लक्षात आलं की अरे हे जरा ठीक आहे, त्या ठीक आहे, प्रॉब्लेम नाही त्याला बोलायची इच्छा नाही. लीडरनं त्याला स्कॅन केलं, एक एक मुद्दा लक्षात घ्या. लीडरनं त्याला काय केलं, पहिलं स्कॅन केलं, ते हात कसं हलवतंय, कसं बसतंय, कसं बघतंय. लीडर हे ऑब्झर्वेशनमध्ये लय ग्रेट असतं. काही गोष्टी न बोलता सुद्धा लोकांच्या कळतात, ही लिडरशिप क्वालिटी आहे. हां, बडबड नाही, न बोलता सुद्धा लिडरशिप क्वालिटी. प्रत्येक गोष्ट बोलायचीच गरज नाही, माणसाकडं पाहू नये. मग याने ह्याला पाहिलं, ते लक्षात आलं अरे हे जरा जरा थोडं समस्येनं ग्रासलेलं आहे, आतून खंगलेलं आहे, हे आहे. मग त्याने हळूच, आता याच्याकडे पासवर्ड असतात सगळ्यांचे, कारण लोक हँडल करत असतात. त्याला माहिती ना की कॅडबरी कोणाला लागते, किटकॅट कोणाला लागते, चुंगम कोणाला लागतं, कोणती चॉकलेट कोणाला लागते. आणि ते दिलं, तो पासवर्ड टाकला की ते उघडतं. एका पासवर्डनं सगळे उघडत नाही, प्रत्येकाचे पासवर्ड वेगळे. मग यांनी पहिलं याला मस्त पासवर्ड टाकला आणि थोडं बोलले, शर्ट चांगलं तुमचं, हां मायला चांगलं ह्याला, मला जिंदगीत कुणीच म्हणलं नाही चांगलं, माझी अख्खी जिंदगी गेली. शर्ट कितीतरी फाडले असतील मी आतापर्यंत, पण माझं शर्ट कुणालाच चांगलं दिसलं नाही. याला मी कसं काय चांगलं दिसलं हो. आणि आता कौतुक कुणालाही आवडतं, येड्याला सुद्धा. येड्याला येडं म्हणायचं नाही, येड्याला शहाणं म्हणलं येडा म्हणतो, येस ग्रेट. त्याने त्याचं कौतुक केलं मस्त. आता हळूहळू हे खुललं, सगळे लूज होत असते, चिखलसुद्धा वाळतो पाणी कमी केलं की, हे निष्ठलं. दुसरा पॉईंट बराच पुढे गेला, लगे गडबड नाही केली, बराच वेळ पुढे गेल्यानंतर तुमचा स्वभाव चांगला आहे पण लोक तुम्हाला समजूनच घेत नाहीत. ते म्हणला वाह, हा एकमेव माणूस आहे, एकमेव यानं मला ओळखलं, हे म्हणतंय की मी किती योग्य आहे आणि लोक कसे नालायक आहेत. या माणसानं मला सांगितलं आणि सुरू झालं ना बोलायला. हे बोलायला सुरू झालं. जे पहिल्या गाडीत हे बोलणं होतं, आज हे बोलायला लागलं. आणि लीडर 1.5 तास त्याचं ऐकत होतं. लीडरची पहिली क्वालिटी, लीडर्स आर ग्रेट लिसनर्स. लीडर फक्त बोलणंच नाही तर लीडर ऐकणावं सुद्धा, ऐकण्यात सुद्धा ग्रेट असतं. मग हे सुरू केलं, लोक असे करतात, बहीण अशी करते, भाऊ असा करतो, सासऱ्याने असं केलं, जावयाने तसं केलं, लोकांनी कसं मला फसवलं, माई कशी वाट लावली, मला माझा कसा वापर केला, आता काही खरं नाही, लोक लय बाळोट आहेत. हे सगळं बोलत गेलं. हे बरोबर आहे, ते समाज नाही राहिला पहिल्यासारखा, काय सांगावं तुम्हाला. असं लीडरनं काय केलं, जे बोलत नव्हतं त्याला बोलतं केलं. ही लिडरशिप क्वालिटी आहे. आता पुन्हा लिडरच्या बाजूला हे आले, हे खुळखुळेतलं बी. आता लिडरनं याला ऐकलं, आता हे जास्त बोलणार ना, याला बी लिडर जास्त बोलत नाही. मग लिडरनं फक्त ऐकलास, ते म्हणणार मग ते आमक्याची माझी ओळख आहे, त्याचे तमक्यासोबत माझे रिलेशन्स आहेत, तिथे त्यांच्यासोबत मी काम केलं आहे, मग ते आमके मला ओळखतात. जेच बाता सुरू केलं त्यानं, मग लिडरनं 5 मिनटात समजून घेतलं की हे पाण्यावरचं लोणी आहे. लिडर म्हणला कुणाची ओळख आहे तुमची? लिडरनं फोन दाखवलं, हेच नंबर एक त्यांचं, करू फोन. त्यांना फोन लाग करू. तो ज्याचं नाव सांगतो तो माझा दोस्त आहे भया. बाप, ते म्हणणार आयलं हे तर आपल्या पुढचं निघाल. बस, याची अर्धी टायरची हवा तर कमी झाली इथं जागेवरच.
पण आता हे वर ऐकलेल्या माहितीवर बात हाणत होतं. लीडरनं असे 2-4 प्रश्न टाकले, हे म्हणला चायला हे नाला काही इथं आपलीच डाळ शिजत नाही. हे उठलं, सीटच बदललं. हे तिकडं माग काय झालं, जे बोलत नव्हतं त्याला बोलतं केलं, जे जास्त बडबड करत होतं त्याला शांत केलं. हे लिडरशिप क्वालिटी आहे. लिडरशिप काय शिकायची आपल्याला, कशातून शिकायची आहे, हे लर्न करायचं आहे आपलं. जास्त बोलत होतं, बंद, वायर काढून टाकल्याची. काय विषय राहिला का आता? नाही राहिला. मग यांच्या नजरेमध्ये लिडर नालायक निघणार का नाही? लिडरला फरक पडत नाही मला कोण नालायक म्हणेन, मला कोण चांगलं म्हणेन, काय घेणं देणं नाही. जे 100% सगळ्यांचं कौतुकाला हापापलेले असतात ती माणसं फार फसतात आयुष्यात. माझ्या अंतकरणात मला माहिती मी चांगला आहे, मला अमोलनं चांगलं म्हणणं आवश्यकता नाही. त्यांनी 2 शिव्या दिल्या तरी मी एन्जॉय करणं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही मला. प्रत्येक माणसांकडून मला चांगलंच म्हणावं अशी ज्या माणसांची अपेक्षा आहे त्या माणसांना फार त्रास होतो. गरज नाही, ठीक आहे ना, त्यानं म्हणू दे ना मला तुम्हाला नालायक म्हणून, चालतो आपलं, काय अडचण नाही. तो म्हणला म्हणून मी होणार नाही ना, इथपर्यंत आहे. लीडर याचा कुणाचाही विचार करत नसतात, कोण आपल्याविषयी काय. हत्ती चले बाजार कुत्ते भुके. मग हत्ती असा चालला मस्त वटमध्ये असा डोलत चालतो आणि कुत्रे इकडे वाव 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 वाव. कुत्रे जवळ येत नाहीत. कुत्रे एकच काम करू शकतं, काय, कुत्रे गोळा करू शकतं. काय कुत्रे काय करू शकतं? कुत्रे गोळा करू शकतं. आणि मग जास्त कुत्र्यांनी भुकू शकतात सगळे, एका टोलेत मरू शकतात, जवळ येत नाहीत. तुम्हाला सांगू का, लोकांमध्ये हिंमत नाही तुमच्या समोर येऊन बोलायची, आणि मागे कोणाही बोलत तर टेन्शन घ्यायचं नाही. ही लिडरशिप क्वालिटी आहे. पण काही लोकांना असं वाटतं लोकांनी माझ्या माघारी मला चांगलं म्हणावं. लय मोठा दोष आहे, खूप मोठा दोष. गरज नाही. मग आम्ही लोकांच्या सोयीप्रमाणे का वागतो तर लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं. लोक तुम्हाला चांगलं म्हणत नाहीत. एकदा त्यांची तुम्ही सोयीला उतरले नाही की लोकांनी तुमचं नाव ठेवलं काय ठेवायचं. 12 दिवस तुम्ही त्यांना पाणी द्या, 13व्या दिवशी पाणी नाही दिलं ते लोक म्हणणार बदलले काय, आता भागलं काय. हां, इट्स नॉट लाईक दॅट. हे लीडर आहे. मग लीडर पुन्हा लीडरच्या बाजूला हे आले, बरं चालतं, काही गरज नाही. आम्हाला लीडर याच्यासाठी बनायचे किंवा असं व्यक्तिमत्व असतं लिडरशिप की हे अशा वेगळ्या वेगळ्या लोकांना आम्हाला हाताळता आलं पाहिजे. कारण वेगळ्या वेगळ्या लोकांना आम्हाला हाताळता आल्याशिवाय आम्हाला हे माहीतच नाही की पुढं कोणते माणसं भेटणार आहेत. मग प्रश्न शेवटचा आहे की याच्यात काही लोक इथं असतील तुमच्या संपर्कातले, तुम्ही असाल, आय डोंट नो. काही आपण इथे असूयात, काही जण इथे असूयात, काही इथेही असतील. जे इथे ते शक्यतो इथं येत नाहीत. शक्यतो 99% इथं येत नाहीत. जे इथे ते इथं पटकन येतात. यांचा पण रेशो 50% कमी आहे. हां, ही लवकर बदलत नाहीत. की जी माणसं अत्यंत स्टेबल आहेत ते लवकर बदलत नाहीत. ही बदलू शकतात माणसं पटकन इथं येणारी. आमच्या सगळ्यांचा प्रवास आहे. यांनाही इथंच यायचं आहे, यांनाही इथंच यायचं आहे आणि यांनाही इथंच यायचं आहे. या प्रोसेसला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात. माझं सांगायचं संपलं.